दिवस होता यतिराज श्री दत्त महाराजांचा अतिप्रिय गुरुवार. आपल्या द्वारकामाईतील उपासनेमध्ये देवा मग्न होते. आरतीची वेळ जवळ येत होती, त्यामुळे हळूहळू सर्व भक्त द्वारकामाईत येत होते. दर गुरुवारची सायं आरती हा भक्तांचा अत्यंत जिव्हाळ्याचा भाग होता. देवा सदैव म्हणायचे, जी आर्त स्वरात म्हटली जाते ती आरती. घाईघाईने आरत्या म्हणू नये हा त्यांचा कटाक्ष होता. आजच्या या सायं आरतीला उभं राहण्यासाठी लहान लहान मुलांनी पुढची जागा पटकावली होती. देवांनी आपलं अनुसंधान पूर्ण केलं. आरतीचं ताट तयार केलं. योगी, गणू, छाया, माया देवांची लगबगीने मोठ्या कुतूहलाने वाट पाहत होते. याच लहान मुलांच्या गर्दीत उभ्या असलेल्या सतूच्या नजरेला देव घरातून बाहेर येत असलेला एक मोठा विंचू दिसला. त्या क्षणी तो घाबरून ओरडला, अरे बापरे, पळा पळा, किती मोठा विंचू आहे तो, बघा आता. त्याच्या या बोलण्यावर लहान मंडळींची घाबरगुंडी उडाली. मोठ्यांच्या नजरा देवांकडे होत्या. आता देवा काय करतात हे ते मोठ्या उत्सुकतेने पाहत होते. देवा शांत होते. त्याने आपल्या घरातील उदी पात्रातील उदी, जी समर्थांच्या फोटोजवळ ठेवली होती, मोठ्या विंचवाभोवती गोलाकार टाकली. नाथांचा मंत्र मोठ्याने पुटपुटला आणि देवा म्हणाले, करा आता आरतीला सुरुवात. देवांच्या या आज्ञेवर वसंतरावांनी द्वारकामाईतील घंटेचा मोठा नाद केला आणि आरतीला प्रारंभ झाला. आरती म्हटली जात होती, मात्र सगळ्यांच्या नजरा उदीच्या वर्तुळात असलेल्या विंचवाकडे खेळल्या होत्या. नेहमी डोळे मिटून म्हटली जाणारी आरती आज मात्र पोरेटोरे विंचवाच्या दिशेने डोळे विस्फारून आरती म्हणत होते. नित्य नियमाप्रमाणे सर्व आरत्या झाल्या. विंचू मात्र जागेवर स्थिर होता. देवांच्या मंत्र सामर्थ्याने उपस्थित अवाक झाले. देवांनी तो विंचू आरती संपल्यावर हळूच चिमट्यात धरला आणि म्हणाले, चला बरं झालं, तुलाही आज सर्व आरत्या ऐकायला मिळाल्या. आता तू बाहेरच्या तुझ्या विश्वात रमून जा. देवांनी दूर जाऊन त्याला निर्जन ठिकाणी सोडून दिलं. थोड्या वेळाने देवा द्वारकामाईत परतताच ते म्हणाले, आपल्या धर्मशास्त्रात किड्यांपासून मोठ्या प्राण्यांना स्तंभित करणारे, त्यांचा उद्धार करणारे मंत्र आहेत बरं का, पण त्यासाठी पाहिजे अभ्यास आणि साधना. देवा आपल्या मृगाजनावर विराजमान झाले. उपस्थित भक्त परिवार समोर बसले. देवा म्हणाले, हे पहा, आज मोठा विंचू द्वारकामाईत येण्याचं फक्त निमित्त होतं, पण आज मी आपल्याला मंत्रसिद्धीविषयी सांगणार होतो. देवांच्या या वाक्यावर सर्वजण मोठ्या उत्सुकतेने कान देऊन वैचारिक मेजवानीच्या विचारांनी आनंदित झाले. देवांची देववाणी आज मंत्रशक्तीचा प्रभाव यावर भाष्य करायला सिद्ध झाली. देवा बोलू लागले. एकदा परमपूज्य टेंबे महाराजांना एका शिष्याने विचारलं, सध्याच्या काळात मंत्रशक्ती फलदायी होते? टेंबे महाराज काही उत्तर देणार तोच एक काळा कभिन्न साप वाटेवर आडवा आला. प्रश्न विचारणाऱ्याला प्रत्यक्ष अनुभव द्यावा म्हणून त्यांनी जवळ मूठ माती मंत्रून त्या सळसळणाऱ्या सापाभोवती गोलाकार टाकली. टेंबे महाराज मंत्र म्हणत होते, सळसळणाऱ्या सापाभोवती गोलाकार माती टाकत होते. मोठं आश्चर्य घडलं. त्या सापाला मंतरलेल्या वर्तुळाबाहेर जाता येईना. टेंबे स्वामी भक्तांसह होम हवनासाठी पुढे निघून गेले. आपण पुन्हा येईपर्यंत हा साप तिथे राहतो का हे सगळ्यांना पाहायचं होतं. दुसऱ्या दिवशी त्या शिष्याने स्वामींना विचारलं, महाराज, त्या कालच्या सापाचं काय झालं असेल हो? कालचा सारा प्रसंग स्वामींच्या डोळ्यापुढे उभा राहिला. ते लगबगीने कालच्या जागेवर आले. पाहताच तो साप त्या गोल वर्तुळात दमून भागून गोल गोल फिरून निश्चित पडला होता. आपल्यामुळे या मुक्या जीवाला खूप त्रास झाला याचं विलक्षण दुःख टेंबे महाराजांना झालं. त्यांनी त्या सापाला मंत्रमुक्त करताच सर्व शक्ती एकवटात सळसळत तो साप जवळच्या झाडाझुडपात गडप झाला. मात्र असा प्रयोग परत कधीच करायचा नाही असा निश्चय टेंबे महाराजांनी मनोमन केला. देवांच्या या कथेने उपस्थित अवाक झाले. बापूजींनी प्रश्न केला, देवा, ही मंत्रविद्या साधक कशी आत्मसात करू शकतो? देवा म्हणाले, सृष्टीच्या निर्मितीच्या वेळी आदिनाथ शंकराने जे तांडव नृत्य केलं त्यावेळी त्यांच्या डमरूतून 14 ध्वनी निर्माण झाले. हे 14 प्रकारचे ध्वनी हा मंत्रांचा आधार आहेत.
यांना म्हणतात बीज मंत्र. अहो, या ध्वनींचा प्राणी वनस्पतींवर परिणाम होतो हे महान शास्त्रज्ञ जगदीशचंद्र बोस यांनी सप्रमाण सिद्ध केलं आहे. मात्र याकरता शुद्ध आहार, शुद्ध विचार, अभ्यास, योग आणि गायत्री उपासना ही पंचसूत्री अभ्यासावी लागते. मंत्रविद्येविषयी मोठ्या उत्सुकतेने चर्चा ऐकणारे आबासाहेब म्हणाले, देवा, आजच्या काळात मात्र मंत्रविद्येवर शंका घेणारे अनेक महाभाग आहेत. देवा उत्तरले, हो ना. अहो, काही लोक विचारतात, ऋषीमुनींची विद्या दाखवा ना सप्रमाण सिद्ध करून. अरे बाबा, आत्मपरीक्षण करून पहा ना. आज सदाचार नष्ट होऊ लागला. चारी पुरुषार्थ, धर्म, अर्थ, काम, मोक्ष यापैकी अर्थ आणि काम या व्यतिरिक्त कोणता पुरुषार्थ आज बाकी ठेवला? मंत्र सिद्ध होण्यासाठी लागणारं ब्रह्मचर्य, इंद्रिय निग्रह आज सापडेल? देवांच्या प्रश्नावर सारे अवाक झाले, शांत झाले. देवांचा आवेश वाढत होता. ते म्हणाले, मंत्रशास्त्राचा पाया असणाऱ्या गायत्री मंत्राची साधना किती जण करतात? पवित्र मौंजी बंधन सोहळे आम्ही तमाशे करून टाकले. आजच्या तरुणांबद्दल तर मी काय बोलू? ते तर प्राचीन ग्रंथाकडे बघायलाही तयार नाही. अहो, मंत्रविद्येचा पाया असणारी सात्विकता आणि तेजोबल द्या. दाखवतो ना मंत्रविद्या सप्रमाण सिद्ध करून. देवांची कोमल भाषा वज्रभाषा बनत होती. मंत्रविद्येचे अभ्यासक या देवभूमीत तयार व्हावेत आणि खऱ्या अर्थाने रामराज्य यावं ही आंतरिक तळमळ देवा बाळगून होते. याच तळमळीतून मंत्रविद्येचे अनेक संदर्भ त्यांनी उपस्थितांना दिले. असाच एक ऐतिहासिक दाखला देताना ते म्हणाले, कनौजचा राजा पृथ्वीराज चव्हाण आणि महम्मद घोरी यांच्यात एका लढाईत पृथ्वीराजचे मामा राजा जयचंद हा महम्मद घोरीला पितूर झाला. त्यावेळी पृथ्वीराज यांच्या दरबारी एक सिद्ध पुरुष कामाला होते. त्याने एक बाण मंत्रून दिला आणि महम्मद घोरीला मारायला सांगितला. पण फितूर झालेल्या आपल्या मामाचा काटा काढायच्या विचाराने पृथ्वीराज चव्हाण यांनी तो बाण स्वतःच्या फितूर मामाला मारला. जयचंद तात्काळ मरण पावला, पण महम्मद घोरी अखेरपर्यंत मेला नाही. शेवटी पृथ्वीराज यांना पराभव स्वीकारावा लागला. देवांच्या कथेने उपस्थित अवाक झाले. देवांचा मंत्रशास्त्रावरील अभ्यासाचा परिचय सगळ्यांना झाला. यातून कुणाच्या तरी मनात सिद्धीविषयी विचार आला. तो म्हणाला, देवा, सिद्धीविषयी थोडंसं सांगा ना. देवा उत्तरले, थोडे कशाला, सविस्तर सांगेल, पण आता नाही. आता आमच्या जपाची वेळ झाली. सारे भक्त मार्गस्थ झाले. देवाही दत्त महाराजांकडे पांथस्थ झाले. उत्कटता हा परमेश्वराचा दूरध्वनी क्रमांक. तो लागण्यासाठी भक्ताची अवस्था कस्तुरीने कुंकवाला, सूर्याने चांदण्याला, सागराने थेंबाला स्वीकारावं अशी होते. अशीच काहीशी अवस्था देवांची झाली होती. त्यांनी मोठ्या तन्मयतेने उत्कटता, समर्पण हा दूरध्वनी आपल्या सद्गुरूंना लावला होता. त्यांच्या सद्गुरूंनी त्यांना कायमचं स्वीकारलं. मितूपणाची झाली बोळवण या सर्वोच्च सूत्राप्रमाणे ते सद्गुरुमय झाले होते. तो मी आहे, मी तोच आहे, हा सोहम साधनेचा अभ्यास. याच सोहम साधनेच्या अभ्यासातून त्यांची अवस्था देव पहावयासी गेलो, देवची होऊन आलो या तुकारामांच्या अभंगाप्रमाणे झाली. पण स्वतःच्या सद्गुरूंप्रमाणे ते प्रसिद्धीपासून हजारो मैल लांब होते. स्वतःच्या ज्ञानाचं प्रदर्शन सार्वजनिक ठिकाणी देवा कधीच करत नसत. पण मायेच्या माणसांशी बोलताना त्यांनी आपल्या ज्ञानाचे दरवाजे सदैव खुले ठेवले. आजही देवांच्या खजिन्यातून ज्ञानाचा नजराणा काही भाग्यवंतांना मिळणार होता. देवांची स्वारी सायम देव दर्शनासाठी निघाली होती. पांढरा शुभ्र वेश, हातात मोठी विजेरी, जप 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 देवा निघाले. ते सर्वप्रथम नतमस्तक झाले त्यांच्या घराजवळ असलेल्या एका छोट्याशा देवस्थानाजवळ. त्या देवस्थानाचं नाव होतं सिद्ध गुंडोजी बाबा यांचा दर्गा. श्री गुंडोजी बाबांनी पांढऱ्या शुभ्र घोड्यावर देवांना दिलेलं दर्शन हा देवांच्या भावविश्वातील एक अविस्मरणीय अनुभव होता. देवांची स्वारी स्वतःच्या आत्ममस्तीत ईश चिंतनात उदासीन बाबांच्या मठाच्या दिशेने चालली होती. सोबत आबासाहेब, बापूजी, पुण्यातील पोलीस खात्यातील दत्तोपंत हे त्यांचे काही आवडते मित्र होते. गप्पांचा विषय होता सिद्ध उदासीन बाबा. ही योग साधनेतील बडी आसामी असल्याचं सांगताना देवा म्हणाले,
उदासीन शब्दाची फोड उद अधिक आसीन अशी होते. जे उच्च आसनावर विराजमान होतात ते उदासीन. स्वतः उच्च योग साधनेत जो हवेत तरंगतो तो उदासीन. देवांच्या या विवेचनाने सोबतचे एकमेकांकडे पाहू लागले. सिद्धेश्वराच्या दर्शनानंतर देवांची पाऊलं वळाली ती निसर्गाने रंगांची उधळण केलेल्या उदासीन मठाच्या आवारात. प्राचीन समाध्यांच्या शेजारी देवांनी अतिप्रिय लोभान उद्बत्ती लावली. देवा म्हणाले, ही समाधी एका उच्च कोटीतील एका सत्पुरुषाची आहे. रिद्धी सिद्धी प्राप्त झालेला हा महात्मा नाही पणती नाही चिरा या न्यायाने प्रकाशात कधीच आलाच नाही आणि सत्पुरुषांना प्रसिद्धीची गरज पण नसते. बापूजी आबासाहेब यांच्या मनात सिद्धीविषयी मोठी जिज्ञासा प्राप्त होती. देवांना बोलतं करावं असं त्यांना वाटत होतं. इतक्यात देवा म्हणाले, या मोठ्या सत्पुरुषाच्या सहवासात मी आपल्याला सिद्धी हा विषय उकलून सांगितला तर किती संयुक्त होईल. देवांच्या या प्रश्नावर तिघेही पाहत राहिले. देवांची देववाणी प्रारंभ झाली. देवा म्हणाले, ज्ञानकोशात रिद्धी सिद्धी या शब्दांचा अर्थ पूर्णता प्राप्ती आणि सफलता अशी होते. रिद्धी सिद्धी या श्री गणेशाच्या पत्नी असल्याचा संदर्भ गणेश पुराणात आहे. तर ज्ञानकोशात रिद्धी सिद्धी या दुर्गा मातेच्या 9व्या शक्तीचं नाव आहे. गोरक्ष गीतेमध्ये रिद्धी सिद्धीचं मोठं रसाळ वर्णन आहे. देवांनी स्वतःच्या मुखातून रिद्धी सिद्धीचे मंत्रमुग्ध असणारे अनेक दाखले समोरच्या आपल्या मित्रांना दिले. देवांच्या मुखातून हे दाखले तिघांनी ऐकताच देवांच्या पाठांतराचा प्रत्यय अभ्यासाचा प्रत्यय सगळ्यांना आला. देवा म्हणाले, खऱ्या सत्पुरुषाला सिद्धीची गरज नसते. अहो, भाजलेलं बी पुन्हा अंकुर निर्माण करू शकत नाही. त्याप्रमाणे सिद्धियोगी पुरुषाला परत या सिद्धी ओढू शकत नाही. लक्षात ठेवा, सिद्धी प्राप्त होण्याकरता ध्यान धारणा संयम योग साधना पाहिजे. स्वतःविषयी धन्यता मानून उतावेळ होणाऱ्या साधकांच्या जवळपास सिद्धी फिरकत नाही. सिद्धींचे प्रकार सांगताना देवा म्हणाले, काही आयुर्वेदिक औषधाने मिळते ती औषध सिद्धी. जन्मता प्राप्त होते ती जन्मसिद्धी. आकाशात उडायची सिद्धी पक्ष्यांना जन्मता मिळते. मंत्र साधनाने मिळते ती मंत्रसिद्धी. ध्यानधारणा यांच्या तीव्र अनुष्ठानाने मिळते ती तपसिद्धी. ईश प्राप्तीच्या हेतूने चित्तातील दोष नाहीसे करून योग आचरण केल्याने जी मिळते ती समाधी सिद्धी योगसिद्धी. देवांच्या या अभ्यासपूर्ण विवेचनाने बापूजी आबासाहेब दत्तोपंत हे त्यांचे मित्र धन्य झाले. दत्तोपंत म्हणाले, देवा सिद्धी प्राप्त असलेला सत्पुरुष कसा ओळखायचा? त्यांच्या या प्रश्नावर स्मितहास्य करून देवा म्हणाले, योगी सत्पुरुष स्वतःहून मला सिद्धी प्राप्त झाल्या आहे असं कधी सांगणार नाही. हेच पाहना, जे कृष्णमूर्ती महान विभूती यांची व्याख्यानमाला चेन्नईमध्ये आयोजित केली होती. एकाएकी वादळ सुरू झालं. संयोजकांना वाटलं व्याख्यानमाला रद्द करावं लागेल, कारण वादळ पाऊस सुरू होतोय. पण जे कृष्णमूर्तींनी तसं करायला नकार दिला. ते म्हणाले, व्याख्यानमाला रद्द नका करू. आश्चर्य असं झालं, काही मिनिटातच व्याख्यानाच्या अगोदर काही मिनिट पाऊस जो पडत होता, वादळ विजा वारा जो होता तो थांबला. व्याख्यान निर्विघ्नपणे पार पाडलं. एकदा नाही दोनदा नाही 10-12 दिवस लागोपाठ असं झालं. जे कृष्णमूर्ती यांची व्याख्यानं जिथं जिथं आयोजित केली जायची त्याच्या अगोदर पाऊस पडायचा, वारा यायचा. व्याख्यान सुरू झालं, पाऊस वारा थांबायचा. व्याख्यान संपलं, परत पाऊस सुरू व्हायचा. याबद्दल जेव्हा जे कृष्णमूर्ती यांना विचारलं, तुम्हाला रिद्धी सिद्धी प्राप्त आहेत? जे कृष्णमूर्ती हसले आणि म्हणाले, पावसाची आणि माझी मैत्री आहे, बाकी काहीच नाही. देवांच्या या संदर्भाने तिघेही कृतकृतार्थ झाले. देवा म्हणाले, योगी पुरुष नियतीच्या योजनेत ढवळाढवळ कधीच करत नाही. जो ईश्वराकडे काहीच न मागता निष्काम भक्ती करत राहतो, अशा साधकाच्या पायी रिद्धी सिद्धी लोळण घालतात. देवांच्या या मौलिक ज्ञान प्रसादाने आबासाहेब, बापूजी, दत्तोपंत हे त्यांचे मित्र तृप्त झाले. रात्र होत होती. सूर्यनारायण घरी केव्हाच गेला होता. सर्वांनी पुन्हा एकदा उदासीन बाबांचं दर्शन घेतलं आणि घराची वाट
धरली.